अध्यक्ष प्रवेशे निर्गम्यता आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम् अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगला वाक्यर्थं लक्ष्मी नरसिंह देवता ग्रामदेवता इष्टदेवता उपास्य देवता श्रद्धा भक्ति भाव पूर्वक संकल्प प्रचार शुभारंभ प्रीत्यर्थे मंगलांती सेवा कर्म करिष्ये। यजमानस्य द्वारा संकल्प पूर्वक प्रचार शुभारंभ कीर्तनाला पूजार्थं छोड़ा देवताः मंगलांती सेवा कर्म करिष्ये। सगळे लोक आरती श्रीखंडं चंदनं दिव्यं खंडविले कदा आमचे का आहे करते त्यांना पैसे भेटत नाही का आपल्याला इकडे इकडे नारळ बघा पायऱ्या
इकडे एक मिनिट पलीकडचं साईड लावा सगळे नारळ फोडायला दिसून दे मागे सर का माग इकडे तुम्ही थोडं मागे सारखं झालं लांबणी घ्यायचं झूम करून घेऊ बघायचं जाईल काय हो काय रिपोर्ट लागाय कोण आहे बाकी कोण आहे का बाहेर उमेश पाटील ये की पाटील Thank you.
महिला उमेदवाराला नरसिंगपूर प्रचारात नारळ सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे संसदीय सहकार मंत्री आपणा सर्वांचे लाडके नेते इंदापूर तालुक्याचे भाग्यवादी हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी दत्तूकाका ताटे माजी सरपंच उपसरपंच नरसिंगपूर या ठिकाणी सर्वप्रथम या सर्व उपस्थितांचे हार्दिक आभार। या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्राचे सहकार संसदीय मंत्री तुम्हा सर्वांचे लाडके नेते इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा या सत्कार तानाजी काका जगदाळे यांच्या हस्ते होत आहे। सन्माननीय अप्पासाहेबजी जगदाळे संचालक मध्यवर्ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सर्वांचे लाडके नेते यांचा सत्कार पंचायत समिती गणाचे उमेदवार शिवाजी विजयसिंह मोहिते पाटील हे करतील। सत्काराचा स्वीकार करावा। हनुमंत बाबा कोकाटे इंदापूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष यांचा सत्कार मारुती काका मोहिते पाटील यांनी करावा अशी विनंती। उदयसिंहजी पाटील बाहेरसाहेब यांचा सत्कार नाथाजी मोहिते यांनी करावा अशी विनंती। मयूरसिंह पाटील मयूर दादा यांचा सत्कार समीर भाया मोहिते यांनी करावा अशी विनंती। अशोक भाऊ डोगरे यांचा सत्कार शिवाजी मोहिते यांनी करावा अशी विनंती। प्रशांत बाबू पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। विलास ताटे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती। दत्तामामा कोकरे यांचा सत्कार पप्पू बसाव यांनी करावा अशी विनंती। या ठिकाणी आवर्जून उपस्थित रोहित भैया जगदाळे गोंदीचे सरपंच रणजित भाई वाघमोडे योगेश दादा नलावडे नगरसेवक इंदापूर नगरपालिका महादेव सूर्यवंशी साहेब गोंदी हे या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत। त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। दादासाहेब क्षीरसागर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। अंगद देशमुख गोंदी यांचाही या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी वेळेच्या अभावी नामोल्लेख राहिला असेल तर या ठिकाणी सर्व उपस्थितांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या ठिकाणी सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। योगेश दादा नलवडे साहेब यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्तावित करतील दशरथ दादा राऊत। आज आपल्या इथं
नरसिंहपूर ग्रामपंचायतीतर्फे सर्व आलेल्या आणि सर्व ग्रामस्थ आणि मतदारांच्या विनंतीला मान देऊन आपल्या नरसिंहाच्या मंदिरावरती नेते प्रत्येकप्रमाणे आपल्या गावात प्रचाराला नारळ फुटलेला आहे. तरी सर्व आलेल्या पाहुण्यांचं मतदारांचं आम्ही ग्रामपंचायतीच्या आणि गावाच्या वतीनं आभार मानतो. आमचे आता ज्येष्ठ नेते भाऊ आहेत, आप्पासाहेब आहेत, आमचे प्रशांत बाबू आहेत, मामा आहेत, भैया पटेल आहेत, कोकणचे आभार सर आहेत. तर सगळ्यांचे नावं घेत नाही. तर आम्ही नरसिंहपूरच्या गावातून कमीत कमी कुठलेही कुणी एकमेकाला काय काढायला सांगितलं तर कुणाचंही ऐकू नका. आणि गैरसमज काय कुणी करून घेऊ नका आणि होणार बी काय. तुम्हाला 75% घड्याळाला मतदान होणार, 100% गावाला आणि करून दाखवणार, पोकळ बोलणार नाही. धन्यवाद. लोकेवाडी पंचायत समिती गणाचे लोकप्रिय उमेदवार शिवाजी विजयसिंह मोहिते दादा पाटील यांना विनंती मार्गदर्शन. आज आपण 2026 पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भगवान नरसिंहाच्या चरणी सगळे इथं नतमस्तक होऊन आपण प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. या नारळ फोडण्यासाठी आपल्या राज्याचे माजी सरकारमंत्री आदरणीय भाऊ पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय आप्पासाहेबजी जगदाळे साहेब, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतजी कोकाटे साहेब, बाकी मग सगळी भायासाहेब असतील, प्रशांत बापू असतील, सगळीच नावं घेण्यासारखी आहेत. पण वेळाभावी कुणाचं नाव घेत नाही तरी क्षमा असावी. आज आम्हाला गेले 30 ते 40 वर्ष बावड्यापासून खाली आपल्या तालुक्याच्या राजकारणातली एखादं पद मिळालं म्हणून ह्या पंचक्रोशीतील जवळजवळ सगळीच लोकांना आनंदी आहेत. तर मी भगवंताच्या समोर साक्षीने सांगतो की मी तुमची पंचायत समिती सदस्य म्हणून नाही, पण पंचायत समिती सेवक म्हणून तुमची काम करेन एवढंच बोलतो. आणि आणखीचा ताई व मी स्वतः आम्हाला घड्याळाच्या चिन्हावरचं बटन दाबून तुम्ही पुढच्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा द्याव्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. यानंतर सन्माननीय उदयसिंहजी पाटील या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. आज आपल्या बावडा तगेवाडी या जिल्हा परिषद गटाच्या शुभारंभासाठी देवीच्या प्रतिक्रमावरती सहकार मंत्री आदरणीय माजी सहकार आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब उर्फ भाऊ, आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेबजी जगदाळे, आपल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे, अशोकभाऊ गोगरे, प्रशांत बापू पाटील, दत्तात्रय गोगरे आणि आता सर्वच उपस्थित काय नाव घेताना एखादं कोणाचं राहिलं तर ते चुकून राहू नये. त्यामुळे मी आधी सर्वांचं समस्या काय आता सगळ्यांचे नाव घेत नाही. दोन्ही पक्षाचे म्हणजे एकत्र आपण आता राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढवतोय. आपल्या जिल्हा परिषद गटाचे प्रत्येक गावातून आलेले विविध भागातले आपण सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते आणि ज्यांच्यासाठी आपण नारळ फोडणार थोड्या ट्रॅफिकमध्ये अडकले ते आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार अंकिताताई पाटील, आपल्या लोकेवाडीचे आपल्या सर्वांचे लोकेवाडी गणाचे उमेदवार शिवाजीराव आपले मोहिते उर्फ आता शिवाजीराव मोहितेपेक्षा दादा मोहिते नावाने ते जास्त परिचित आहे. आणि बावडा पंचायत समितीसाठी त्यांना उमेदवारी दिली त्या आपल्या साकाटीच्या धनश्री किरण पाटील आणि उपस्थित सर. मी काय फार बोलणार नाही. आज आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा शुभारंभ
प्रत्येप्रमाणे आपण नृसिंह महाराजांना अभिषेक करून नारळ फोडून करतो. आज मला फक्त एकच विनंती करायची, बाकीचे सविस्तर भाऊ असतील आप्पासाहेब ही सगळे ज्या पद्धतीने बोलते. आज आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये दोनच आपले पहिले गट होते, एक भाऊचा गट, राष्ट्रवादीचा गट. आज एवढा योग चांगला आलाय की वर पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, एकत्र बसून आज आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आज एकत्र राष्ट्रवादीने आपल्या घड्याळ चिन्हावर आपल्या निवडणूक लढवायची हा धोरणात्मक निर्णय केला. त्यानुसार आपल्या तालुक्यामध्ये भाऊ असतील, वर्धेबाबा असतील, आप्पासाहेब म्हणजे सगळेच अध्यक्ष, सगळेच प्रमुख कार्यकर्त्यांची दादाबरोबर बैठक झाली आणि त्यानुसार घड्याळ ह्या चिन्हावर आपल्या 24 उमेदवार आज उभा करून आज तालुक्यामध्ये आपलं केलं. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये ठीक आहे, आज आपण काम करताना शेवटी गावोगावी आपल्या दोन गटाचा एकमेकांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवर ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, इतर निवडणूक असेल, शेवटी एक राजकीय संघर्ष असतो. पण तो राजकीयच फक्त संघर्ष होता. शेवटी निवडणूक झाले, मला वाटत नाही आपल्या गटामध्ये असं काय वेगळं व्यक्तिगत पातळीवर आपण कधी राजकारण अगर व्यक्तिगत कोणावर अडचण निर्माण होईल असं काय पातळीवर कुठल्या पक्षाने कोणी कुठलं आपलं झालं नाही. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये काही थोडे काही गोष्टी एकत्र येऊन आज आपल्याला ह्या पुढच्या ह्या निवडणुकीला आपल्याला दाखवायचंय. आज ह्या निर्णय घेण्यामागं एकच आपलं कारण आहे की आज जिल्ह्यामध्ये आज आपले पालकमंत्री आदरणीय दादा आहेत, जिल्हा परिषद आज आपल्या पक्षाच्या ताब्यात येणार आहे. शेवटी विकास कामं करताना शेवटी सत्तेमध्ये जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज जर आपले सगळे सदस्य गेले, एक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेवटी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये विकास कामं करताना जिल्हा परिषदेचे सर्वात महत्वाचं माध्यम असतं. छोटी मोठी कामं आपण प्रत्येक गावचा सरपंच असतो, प्रत्येक पदाधिकारी असते, आपल्या नेत्याकडे त्या माध्यमातच कामं. मग ह्या सगळे दोन्ही आपण एकत्र झालो, एका ठिकाणी आपण आज सगळे काम करताना एक चांगल्या पद्धतीचा एक निधी आपल्याच भागाला येईल, तालुक्यात येईल, प्राधान्याने आपल्या भागाला येईल. भाऊ असतील, आप्पासाहेब असतील, अध्यक्ष आपल्याच भागात आहेत. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा निधी जो आपला थोडा बॅकलॉग राहिलेला आहे, एक चांगल्या पद्धतीची कामं होतील. गावोगावचा संघर्ष छोट्या छोट्या गोष्टी तो संपवून शेवटी विकास हेच आपले ध्येय, ह्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचे. अशा इथून पुढे सुद्धा हे काय फक्त एका निवडणुकीपुरतं मला वाटतं हा विषय नाही. आज हा विषय पुढच्या सगळ्या भविष्यातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आज आपल्याला एकत्र काम करायचे. त्या पद्धतीने भाऊ असतील, दादा असतील, मामा असतील, आप्पासाहेब सगळ्यांची आज चर्चा करून भविष्यामध्ये आपल्याला पुढे जायचे. आता काय विरोधी पक्षाचे काय उमेदवार उभे करायचे म्हणून केले, मला वाटतं त्यांचं नाव घेऊन काय त्याला फार मोठं करण्याची नाव उभी नाही. ते आता चुकीचं काय तर सांगणार, गावोगावी काहीतरी वेगळा प्रचार करणार. फक्त आपल्या कार्यकर्त्यांनी आता एक लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी राजकारणामध्ये ठीक आहे झालं गेलं पाठीमागं विसरून आज आपण पुढच्या भविष्यामध्ये एक दिलाने प्रत्येक गावामध्ये आज आपल्याला काम करायचे. आणि हे शेवटी आपण कार्यकर्त्यांनी काम केलं तर सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य मतदार आहे तो आपल्याकडे बघतो. त्यांच्या ज्या अडचणी आहेत ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला सोडवायचे. आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीने मला वाटतं हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. पण हे गेल्यानंतर आज जर आपल्या शेवटी आपल्या सर्व भागातील मतदाराचं कार्यकर्त्याचं काम आहे. शेवटी ठीक आहे आता काय सहज आहे, इकडे एवढं टक्के मतदान होईल, तिकडे तेवढं टक्के मतदान होईल, ठीक आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा ज्यावेळेस आपण इतर निवडणुकाला मागची विधानसभा असू द्या, गाव लेवलची आपल्या ग्रामपंचायतीला जशा पद्धतीने आपण काम करतो त्या पद्धतीने काम करून जेवढं मतदान आपल्याला चांगल्या पद्धतीने जास्त घडवता येईल तर या घड्याळ केंद्रावर आपण तिन्ही उमेदवाराला आपण मतदान दिलं पाहिजे. आप्पासाहेब काल आम्ही बोराटवाडी आणि चाकाटीला वाड्यापासून गेलो होतो. मला वाटतं चाकाटीमध्ये एक काय सरपंच म्हणजे आपल्या लक्षात सुद्धा मुद्दा नाही. त्यावेळेस आम्ही चर्चा करताना तो कार्यकर्ता म्हणला, भैयासाहेब म्हणला बघा योग कसा असतो. आपल्या बाबींचं अचानक दुःखद निधन झालं, अंकिताला उभा केलं, त्यावेळेस तुम्ही आपण सगळ्यांनी अंकिताला एकतर्फी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि एकतर्फी म्हणजे दोन्ही पक्ष त्यावेळेस एकत्र असतात आणि एक चांगल्या मताधिकाऱ्यांनी आपण अंकिता निवडून आला. आणि आज सुद्धा योग कसा आला, दोन्ही पक्ष आपले एकत्र आले म्हणजे त्या उमेदवारात सुद्धा योग मान चांगला म्हणायचा. एक अशी
ठीक आहे, सर्वसामान्य माणसामध्ये ती भूमिका असते. योग एक सगळा लागतो आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. आणि इथून पुढच्या कालावधीत सुद्धा आम्ही सुद्धा खाली काम करणारे नेते मंडळी जरी असले तर आम्ही सुद्धा सर्व काम करणारी भागाचे सर्व कार्यकर्ते असते, हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही गावामध्ये आम्ही जाताना येताना आलो आमच्याकडे एक दुधाभाव अगर काय नाही, या पद्धतीने आम्ही सुद्धा भविष्यामध्ये आमची काम करण्याची पद्धत राहील. आणि परत एकदा आपले ह्या तिन्ही जे उमेदवार आहेत, तिन्ही उमेदवाराला 5% आपण घड्याळ चिन्ह मतदान करून सर्वांनी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मला वाटतं सगळं प्रयत्न केलं तर 1 नंबरचं सीट आपल्या तिन्ही सीट लागते, अशा पद्धतीने आपण मतदान करावं अशी परत एकदा विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील इंदापूर पंचायत समिती माजी सभापती सन्माननीय प्रशांत बापू पाटील. उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, आमचे सहकारी आप्पासाहेब जगदाळे, या विभागाचे पंचायत समितीचे उमेदवार दादा मोहिते, आपल्या या विभागातून जिल्हा परिषदेसाठी अंकिताताई आणि आमची भगिनी साकाडीची धनश्री पाटील, या ठिकाणी जमलेले सर्व माझे उपस्थित मतदार कार्यकर्ते पदाधिकारी, उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी, उपस्थित आलेले सर्व पत्रकार, मीडियासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत, त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आता वास्तविक पाहता ही परिस्थिती कशी उद्भवली. महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिकेच्या, कॉर्पोरेशनच्या, नगरपंचायतीच्या इलेक्शन झाल्या. महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण तयार झालं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. परंतु गेल्या पिंपरी चिंचवड आणि आपल्या कोणा कॉर्पोरेशनची इलेक्शन झाली. दादांनी अतोरात या दोन्ही नगरपालिकेच्या माध्यमातून खूप कष्ट केलं, विकासाच्या माध्यमातून विकासगंगा आणली. परंतु दुर्दैवाने आपल्या त्या ठिकाणी अपयश आलं. मग पवार साहेबांनी आणि अजितदादांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी नेते मंडळीने निर्णय घेतला की जिल्हा परिषद आपल्या हातात असणं गरजेचं आहे. म्हणून पुणे जिल्ह्याचं नेतृत्व आपले आदरणीय पालकमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक संस्था चांगल्या पद्धतीनं काम करत असताना आजपर्यंत पीडीसी बँक असेल, सहकारी संस्था असतील, जिल्हा परिषद असेल, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद सुद्धा आपल्या घड्याळाच्या राष्ट्रवादीच्या हातात असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही फार महत्वाची इलेक्शन आहे. आमच्या दादा मोदींनी सांगितलं, त्याच्या वक्तृत्वाने या ठिकाणी ओळखू आले की कार्यकर्ता कसा आहे. म्हणजे एक चांगल्या प्रकारची जिद्द आहे, काम करण्याची इच्छा आहे. आणि त्यांच्या घराण्यानं त्याला स्वच्छ आदरणीय भाऊच्या नेतृत्वाखाली शेवटपर्यंत काम केलं. आणि त्याच्या खऱ्या अर्थानं त्या कामाची निष्ठेची पावती त्यांना मिळालेली आहे. आणि त्याच पद्धतीनं रामभाऊ पाटील या घराण्यानं सुद्धा आजपर्यंत चांगलं काम केलं. कैलासवासी आदरणीय भाऊच्या नेतृत्वाखाली काम केलं. आणि माणसं काही झालं, अशा प्रकारचं वातावरण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कसं असलं तर कैलासवासी आदरणीय भाऊंना कधी ह्या मंडळीने सोडलेलं नाही. म्हणून याचा आनंद आहे की दोन्ही उमेदवार आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाले. आणि निश्चितपणानं या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आपला गट चांगल्या मताधिकाने निवडून आल्याशिवाय असणार नाही. तर या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. म्हणून माझी खात्री आहे की आपण रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. हे पहा, आपल्याला या भागामध्ये या इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं राजकीय मुहूर्त मिळवायचे. मी काय म्हणतो,
वेगवेगळे चांगल्या प्रकारचे अर्थ आहेत आणि म्हणून प्रत्येकाने मीच उमेदवार आहे समजून आपण काम करण्याची आवश्यकता. अरे इलेक्शन लागलं, दोन्ही एक पक्ष एकत्रित राहणार हो येणार हो म्हणून चर्चा सुरू झाली. या ठिकाणी अशी चर्चा झाली की दोन्ही पक्ष एकत्र होणार का, कारण आपल्या तालुक्याचं राजकारण बरोबर आहे की कशा पद्धतीने इंदापूर पुणे जिल्ह्याला माहीत आहे. दादांनी आम्हाला आदेश दिला, बर्णे मामाने आदेश दिला, हर्षभाऊने आम्हाला फोन केला, आप्पासाहेबांनी सांगितलं मागचं झाले गेलं विसरून जा. आम्ही सुद्धा हळाची कार्यकर्ते त्याला सुशी आदरणीय भाऊच्या नेतृत्वाने काम केलेलं आहे. जीवाला जीव देणारा फटीबाय फटी काम करणारा प्रशांत पाटलासारखा कार्यकर्ता आहे. आम्हाला पण मिळो आकार नाही मिळो, आमच्या अंगामध्ये हिंमत आहे, ताकद आहे, पण नसताना सुद्धा आम्ही काम करणारे मंडळी आहे. म्हणून दादा मोहिते आणि या ठिकाणी अंकिता असेल, आमचा भगिनी असेल, निश्चितपणानं आपल्याला निश्चितपणानं सहकार्य राहील, आशीर्वाद राहील. आम्ही ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आपला भाग हा काँग्रेसमध्ये झाला पाहिजे अशा प्रकारची माझी खात्री आहे. म्हणून आशेवा माझी खात्री आहे की आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्रित काम करतायत. म्हणून हे जी अशी नांदी आहे की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा पक्ष निश्चितपणानं विलीन झाल्याशिवाय राहतो. म्हणून या देवाच्या चरणी एवढीच अपेक्षा करतो की वर आपल्याला पालकमंत्री अजितदादा आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये भरणे मामाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे मंत्री आहेत आणि म्हणून त्या निमित्तानं आशीर्वादाचं निश्चितपणानं पुनर्वसन झाल्याशिवाय राहणार. म्हणून आपण एका देवाने एका जेवानं राहा, प्रत्येकावर विश्वास ठेवून काम करा. आणि भाऊ मी या ठिकाणी मुद्दाम की काय काय कार्यकर्त्यांना आनंद झाला, एकत्रित सगळे झाले. काय कार्यकर्त्यांना वाटतं या कसं काय झालं, उगत झालं. ही वस्तुची आहे जी अशी म्हणणारी जी मंडळी आहे नावं घ्यायची आज या ठिकाणी गरज नाही. मंडळीला लक्षात ठेवा, त्या मंडळीने एकत्रित कोणाला राहून दिलं नाही. या भागातला काँग्रेस राजकीय पक्ष संपवण्याचा प्रयत्न केलेला. आज 50-60 वर्ष आपल्या इंदापूर तालुक्यानं बावरी करावी. राजकारण 60-65 वर्ष करणार एक घराणं आहे. आज काय परिस्थिती आहे आम्हाला सुद्धा वाईट वाटत. आम्ही सुद्धा आदरणीय भाऊच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ही सर्व जुनी मंडळी हातात घालून काम केलेलं आहे, विश्वासाने काम केलेलं आहे. मग कामातून विश्वास निर्माण करा. अशा प्रकारचं आपण सर्वांनी मिळून काम करा. कुणाला हिडीस करू नका, कुणाला खुलशेपणाने वागू नका. आपण जीवाभावाची सगळी मंडळी आहे. ही परिस्थिती जीवाभावाची सर्व मंडळी असल्याशिवाय योग आलेलं नाही. म्हणून मी काय या ठिकाणी त्यात बोलणार नाही. अजून लई मैदान महाराज बाबा म्हणून बोलायला लागलो बर का. भाव बोला की ठिकाण झालं काय अडचण आहे. त्या विचाराने मला राष्ट्रवादी मला आरोप करू कधी बोल मी विचारा भाषणात त्याचं करू शकतो. विरोधक असा होता असा
टेन्शन आहे म्हणून आम्ही थोडा आहे म्हणून गावच्या आधी ही चांगलं वातावरण आहे आमचं खेळ आपण उद्या इलेक्शन पार पाडू आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे गोरतुतारीवर ऐकून घड्याळावर आहे परंतु एक मोठी घड्याळावर आपण मतदान करा आणि पुणे जिल्ह्याला दादाला आम्हाला दाखवून द्या की इंदापूर तालुका हा तुमच्या पाठीमागे खबीरपणानं उभा आहे आणि तुम्हाला जो शब्द दिलेला आहे तो शब्दात जागलेला आहे अशा प्रकारचं आपण मतदान करून काम करा एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी सांगतो जय देवा. यानंतर मामा सर्वांचे लाडके सन्माननीय अशोक भाऊ घोगरे आपणास मार्गदर्शन करतील. आजच्या या प्रचार सभेचा शुभारंभ करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब, जिल्हा बँकेचे सदस्य अप्पासाहेब जगदाळे, आमचे मित्र दत्ता घोगरे, बापूराव पाटील, या व्यासपीठावर आता किती नावं घ्यावं तेच कळलं. सगळे बसले, सगळे प्रमुख मंत्री. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की पवार साहेबांची आमची चर्चा झाली, अजितदादांची चर्चा झाली की या निवडणुकीमध्ये काय करायचं. तर तसं वास्तविक पाहता पवार साहेबांचं आपण वय बघितलं तर आपल्या सर्वांना माहित आहे. त्या दृष्टिकोनातून मगाशी बापूरावांनी सांगितलं की विलीन बापूराव पक्ष विलीनच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित काम करायचंय, करणार आहे. परंतु तुम्ही एकत्र झाला पण ही सगळी एकत्र झाली होती हे मी आपण समजून घेतो. कारण आज आपण इतकं कार्यकर्ते की उद्या म्हणणार काय झालं म्हणून वर बर्नेमामा असतील, भाऊ असतील किंवा अजितदादा असतील, आप्पासाहेब असतील, ही सगळी मंडळी एकत्र झाली. आम्हाला आनंद आहे, आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा आनंद आहे. परंतु प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आहे. आज त्यांची मनं तुम्ही एकत्र झालं बरोबर आहे, पण त्यांची मनं एकत्र आणण्याचं काम तुम्हाला करावं लागणार नाही. म्हणून मला निश्चितपणे सांगायचे की या ठिकाणचे उमेदवार 3 उमेदवार आहेत. दादासाहेब पाटील पंचायत समितीला आहेत, दुसरे पंचायत समितीत धनश्री पाटील आहेत आणि जिल्हा परिषदला अंकिता पाटील आहे. म्हणून तुम्ही नुसतं फिरत बसला त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त भाऊ आप्पासाहेब जे प्रत्येक गावातले त्या गावातल्या कार्यकर्त्याला एकत्रित घेऊन बसा, त्यांना नीट समजून सांगा आणि सांगितल्यानंतर कार्यकर्ता सुद्धा ऐकणार आहे. कारण या ठिकाणी विकास करत असताना कोण विकास करतंय, कोण विकास करणार आहे. अजितदादांनी मला सांगितलं की अशोक या ठिकाणी पवार साहेबांची परिस्थिती आपण बघितली. तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की आता साहेबांना काम करणं शक्य आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना एकत्रित काम करावं लागणार आहे. आम्ही सगळी कार्यकर्ते एकत्रितपणे निश्चितपणे काम चांगल्या पद्धतीचं करणार आहे. पण ते काम करत असताना फक्त मला एकच विनंती नेते मंडळीला करायची की तुम्ही गावोगावच्या कार्यकर्त्यांची मिटिंग लावा. मिटिंग लावून त्यांनाही सांगा की आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहू, तसं तुम्ही शेवटपर्यंत एकत्र राहा. निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये काय म्हणजे विरोधी उभा राहिले राहणारच आहे, सगळेच काही एकत्र येणार नाही. म्हणून उद्याचा प्रचार हा अतिशय महत्वाचा आहे. प्रचार करत असताना नुसतं रस्त्यावर फिरून चालणार नाही, वाड्या वस्त्यावर जाऊन आपल्याला प्रत्येकाला जाऊन समजावून सांगावं लागणार आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वजण विचार करा.
आज जर या ठिकाणी बघितलं तर एवढे कार्यकर्ते की कोणाचे नाव घ्यायचे, चांगले कार्यकर्ते. म्हणून निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकजुटीनं अंकिताताई पाटील, धनश्री पाटील आणि दादासाहेब पाटील यांचं चिन्ह आहे घड्याळ. या घड्याळाच्या पुढचं बटन दाबून आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांना कसं निवडून द्या एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अण्णादादा कोकाटे आपल्यास मार्गदर्शन करतील. आपल्या या प्रचाराच्या नारळाच्या निमित्तानं राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि आमचे नेते अशोकभाऊ घोगरे, दत्तामावा घोगरे, प्रशांत बापू पाटील, सन्माननीय व्यासपीठ, बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, उद्याच्या 5 तारखेला जी निवडणूक होणार आहे ते आपल्या तिन्ही उमेदवारांच्या घड्याळाचं चिन्ह आहे आणि त्यांच्या समोरील बटन दाबून मोठ्या संख्येने या 3 उमेदवाराला विजयी करावं ही आवाहन करण्यासाठी आम्ही आज इथं नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करत आहे. परंतु काही लोकांचं गटतट आज सगळं संपवून दोन्ही पक्ष एकत्र येण्याचं जे कारण आहे ते आदरणीय पवार साहेब असतील, त्यांचं वय पाहता 86 वर्षाचं वय असल्यामुळं अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे दोघं एकत्र बसून त्याच्यावर तोडगा काढण्याचं ठरवलं आणि तिथं आम्हाला पुणे येत्या ठिकाणी मिटिंगला बोलवलं आणि ते सगळ्या जिल्ह्यात घड्याळात केलं. तर उद्याच्या या निवडणुकीनंतर सगळ्या महाराष्ट्रात घड्याळच होईल, एकत्र दोन्ही पक्ष एकत्रच येणार आहेत. ती तुम्हाला आजच मी इथं सांगतो. मी आप्पासाहेब भरणे मामा गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी बसलो होतो. त्यावेळेसच भाऊ मी ह्यांच्यात देखत सांगितलं होतं की जाऊ दे, हर्षवर्धन पाटलाला आणलं एकत्र तर आपला पक्षच सगळं एकत्र होईल. असं ह्यांचा विषय नसताना मी एकत्र एकत्र सांगितलं होतं. मी आवर्जून का उल्लेख करतो, पुढचं मी आणि दादा ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस दादानी मला थोडीशी माहिती दिली होती. साहेबाचा आता 86 वय असल्यामुळं साहेबाला काम करणं फार कठीण आहे, म्हणून सुप्रियाताई आणि दादानी एकत्र यावं. बऱ्याच बारामतीकरांनी गळ घालून दादाला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे दादाने हा निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या तालुक्यात हा मोठा निर्णय घेण्याचं भावना जे धाडस दाखवलं त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. कारण उद्याची निवडणुकीत भावना पत्रकारांनी प्रश्न विचारला, भाऊ तुमची किती घेतली? भावना स्पष्ट सांगितली, दत्तामावाची माझं एकही घेतलं नाही, 24ची घेतली, ती घड्याळाची राष्ट्रवादीची घेतली. ह्याच भाऊचा मोठेपण आहे ही तुम्हाला आवर्जून मी का सांगतोय. भाऊला मी अनेक वेळा राजकारण 4 वेळा तालुक्याचं आमदारकी पद भोगून 20 वर्ष मंत्रीपद भोगलेलं आहे. आता पत्रकार काय म्हणतील, गेल्या 15-20 दिवसापूर्वी नगरपालिकेला त्यांच्यावर तुम्ही आज टीका करत होता आणि आज त्यांचं गुण गाताय. तर जशी वेळ येईल तसं वागावं लागतं ही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि भाऊचा माझा तरी कुठं बांधाला बांध नाही किंवा माझी त्यांची दुश्मन नव्हती, पण राजकारणात आल्यानंतर तसं वागावं लागतं. इथून पुढचा मी भाऊचा सुद्धा कार्यकर्ता होऊ शकतो ही सुद्धा तुम्हाला वावगं वाटू नये. मी अनेक वेळा सांगतो की उद्याच्या निवडणुकीत अंकिताताई पाटील असलेल्या, धनश्री पाटील असलेल्या, कारण मोहिते दादा असतील यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच आवाहन करून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव समजित मयूर सिंह पाटील आहे. मी तुमच्याशी विनंती करतो की अंकिता ताईंलाच विजयी करा, माझी फुल गॅरंटी आहे. यानंतर सन्माननीय आप्पासाहेब जगदाळे पाटील आपणास मार्गदर्शन करतील. येत्या 5 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण नरसिंह देवस्थानला नतमस्तक या ठिकाणी होऊन आणि बाहेर प्रचाराचा नारळ फोडून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करण्याकरता म्हणून आज आपण नरसिंहपूर गावामध्ये आले.
नरसिंगपूर जिल्हा परिषद मतदारसंघ पहिला बावडा नरसिंगपूर होता. त्याच्यामुळं गावाची संख्या वाढल्यानंतर नंतर लाखेवाडी बावडा झाला आणि आता लेमेवाडी बावडा असा हा मतदारसंघ. आणि प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सरकार मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बापू पाटील, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अशोकभाऊ घुगरे, प्रसन्नबापू पाटील, उदयचे पाटील, उदयचे पाटील, दत्तमामा घुगरे, त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक आणि आपले उमेदवार यांच्यासाठी आपण आता काय सर्वच प्रमुख आहेत त्याच्यावरती आलेला असतील सर्व पत्रकार येत्या 5 तारखेला आपल्याला निकिताताई पाटील यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि दादा पाटील यांना पंचायत समिती सदस्य म्हणून निमेवाडी गटातून आणि बावडा गटातून धनश्री किरण पाटील आधी लोकांचा समज झालाय की धनश्री किरण पाटील हे कोण आहे, तर त्यांचे बी धनश्री किरण पाटीलच आहेत. त्यामुळे ते चाकाटे गावचे रामभाऊ पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत, हे सुद्धा सगळ्यांना माहिती पाहिजे. त्यांना आपण मतदान करा हे सांगण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे. सर्वच कार्यकर्ते अशोक भाऊंनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्याचं काय भाव होत आहे की राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या परिसरामध्ये काम करतात आणि एखादं पद मिळतं आणि ते पदापासून वंचित राहतात आमचे कार्यकर्ते. म्हणजे आता आपण एकच आहे, परंतु भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थानं आता एक झाल्यानंतर कारखान्याच्या आपल्या इथं काय कारखाना सोडलं तर पंचायत समिती जिल्हा परिषद सोडलं तर जास्त काही हे होत नाही. तर वर्षानुवर्ष त्यांनी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सेवा केली. आपण काय इकडे तिकडे गेलोय ते असणार आहे बोलते. त्यांची कुठेतरी अपेक्षा आहे की बाबा आम्हाला कुठेतरी छोटं मोठं पद मिळावं आणि यासाठी झाला बी होता प्रयोग. तुम्ही बी मान्य केला असतं, पण काय सांगतो ते महादेवबाबूला सांगितलं त्यांनी ऐकलंच नाही. चालेल ते 4-2 बरोबर आहे का भाऊ? बसलो होतो का नाही? यांनी बी म्हणले होते का नाही तुमचे घेतो, हे बी म्हणले होते आपल्याला तुमची घेतो आहे. पण काय आता ती बावड्यातच महागारी नाही म्हणले आम्ही आपलं 2 पावलं मागे सरलो. तर ह्या गोष्टी भविष्य काळामध्ये करावं लागणार आहे. जाऊ द्या, पद येतात जातात. आता धर्माबाने सांगितलं आमचं बी जगत झालं नगरपालिकेला काय काय. शेवटी राजकारणामध्ये अहो आपण कुठं सांगतो केंद्रात काय चाललंय सकाळी अरे आपलं तर काय ठेव का. साहेबांनी सांगितलं आज देशात साहेबांना मानतात का नाही? जरी पंतप्रधान मोदी साहेबांची तर साहेबांची जी क्रेज आहे तेवढ्याच लेवलची साहेबांची क्रेज आहे. आणि आज त्यांचं वय झाले. आता वय झाल्यानंतर एकत्र यायला काय कुणाच्या पोटात दुखायला लागले तिकडे कसे बी इथे चालले. आणि काय हे आपलं एकच होतं की तुतारी काय घड्याळ म्हणजे जवळच म्हणजे सांगतो आपलं काय कारणात पण बदलत झाल्या. ह्याच्यामध्ये एवढं काय थोडं कार्यकर्त्याला वाटण्याची गरज नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे, त्या सोसायटीच्या निवडणूक आहे, त्या ह्याच्यामध्ये आपले मतभेद आहेत. मग आमचं बी मतभेद होतं की आम्ही मिटवलंच ना, एका मिनिटात संपून गेलं. सांगितलं नाही त्यानं संपलं. आपल्या काय वरच्या वरिष्ठांना सांगितलं आपण बी संपलं पाहिजे. तुम्ही गावात सांगून तुम्ही खालच्या माणसाने काय ऐकलं पाहिजे. काय ह्याच्यामध्ये आता पुढे 4 वर्ष निवडणुका नाही, काय करणार आहे आपण? विरोधात जाऊन काय करणार आहे? 4 वर्ष कार्यकर्त्याला कोण विचारणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. नाही विचारणार कोण. शेवटी या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहे. हा बरोबर आहे का? आमदार भरणे मामे, मंत्री भरणे मामे, भाऊ माजी मंत्री, त्यानंतर 2 खासदार आता सुनित्रा वहिनी आणि सुप्रियाताई आहे. अहो एवढा निधी आपल्याला यांच्याकडून आपण देऊ शकतोय बरोबर आहे का? गावागावात विकास होईल. बघा का तुमची ग्रामपंचायत इकडे काय झालं, पुढचं काय झालं, पुढचं काय उद्या लागतं का अजून 4 वर्षांना लागतं. या निवडणुका माहित नाही आणि उद्या पैसा घालवायचं, भांडणं करायचे, काय उद्या खुर्चीमध्ये इतके याला करायचं, मागं पुढं करून 1-2 वर्ष इकडे इकडे करून संपून टाकायचं विषय म्हणजे 5 वर्ष चूक लागतंय. बरोबर आहे का? नाही लागत. नाहीतर मतदान नाही केलेलं मी म्हणतो
माझा बाल पडलाय तुम्हाला मतदान केलंय ते मिटवा. त्याला मतदान केलं नसतं तरी आपल्या सगळं पाहण्यात आलं. या गोष्टी मिटल्यानंतर या परिसरामध्ये काही अडचण येणार नाही. भाऊ माझी प्रामुख्यानं मागणी, या परिसरामध्ये आपण सगळे एक आहे. एक तर संपदा ही निवडणूक झाली, सगळ्यांनी मिळून जायचं. या बंधाऱ्याचं पलीकडल्या बंधाऱ्याचं आम्हाला बॅरिकेड करून पाहिजे, हा माझा राजकारण नसलं तरी चालेल. पण या शेतकऱ्यासाठी मी गेले 1.5-2 वर्ष झालं ओरडतोय आणि दादांनी मान्य बी केलंय मला की बाबा त्या करा नदीवर बंधारे झाले त्या पद्धतीनं आपण कुठेतरी प्रवेश सुरू करा, एक तरी करा, हळूहळू सगळे होऊन जातील. पण यासाठी या दोन्ही बंधाऱ्यावरती प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ही जर गोष्ट झाली तर आपल्याला म्हणजे हे करेल. दुसरं गोष्ट काय झाली हो की तरुणांची संख्या खूप आहे. आज नोकरीसाठी आठवड्यातनं आमच्याकडे ग्रामसभेत 4-2 तरी माणसं येतात आणि नोकरीसाठी म्हणून एकत्र चालूय आपण. तर काहीतरी एवढा व्यवसाय या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून किंवा तुमच्या ह्याच्यातून एखादा व्यवसाय आणला तर आपल्याला त्या ठिकाणी महिलांना रोजगार मिळतो किंवा तरुणांना रोजगार मिळतो. हे जर प्रश्न सॉल्व्ह झाले तरी माणसाचा भाव पुढच्या 5 वर्षात कोणच माणूस उभा राहायला पुढे येणार नाही. आजची जी पोझिशन पाहिली मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, उद्या होणारी जिल्हा परिषद पंचायत समिती, भूखंड म्हणजे पकडे उडतात तसं माणसाचा हाल होते. कोण सांगतो प्रपंचात नाही करून निवडणुका लढवणार नाही, भविष्यामध्ये निवडणुका हुडकून आणावं लागतील माणसं. ही परिस्थिती होती का नाही बघा. म्हणून मित्रांनो, जे झालंय ते चांगलं म्हणजे विषय की पवार साहेब, अजितदादा ही सगळी एकत्र आले, त्याच्यामध्ये आपल्याला समाधानच वाटलं पाहिजे. दुःख वाटण्याचं कारण काय काय असं मोठं त्याच्यामध्ये हे आहे किंवा का विचार केला असेल साहेबांनी, अजितदादांनी, भाऊंनी किंवा राज्यातील काही राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी की जिल्हा परिषद हा आपल्या या ग्रामीण भागाचा कणा आहे आणि या माध्यमातून जर आपल्याला कामं करायची असतील, छोटी मोठ्या लोकांना न्याय द्यायचा असेल तर जिल्हा परिषदमध्ये महाराष्ट्रातल्या आपली सत्ता राहिली पाहिजे. जर नवीन माणसं आली आणि त्यांना काय नाही म्हणजे ज्यांना न समजणारी माणसं ते जिल्हा परिषदमध्ये शिरकाव झाला तर खऱ्या अर्थानं विकासाला कुठेतरी खेळ बसेल. याकरता म्हणून आपण सांगतो की राष्ट्रवादी पक्ष एकत्र आलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हा परिसर आहे, भाऊ आहे, मी आहे, माब आहेत, अशोक भाऊ आहेत, प्रशांत बापू आहेत आणि आपण सर्व ताकदीची लोक या परिसरामध्ये, सुखादुःखामध्ये सगळ्यामध्ये सहभागी होणारी लोक या परिसरामध्ये. आणि उद्या उठायचं आणि आपण मतदान हे करायचं. कशासाठी वाईटपट मतदान घालवायचं नाही, घालवायचं वाईटपट मतदान. थोडा नीट शांततेनं घरी गेल्यानंतर झोपताना विचार करा, अरे साहेबांचं वय काय, हा विचार करा. साहेबांचं वय काय 85-86 वय झालं ना. अशा वयामध्ये आपण या ठिकाणी दादांनी निर्णय घेतला, हा आपण मान्यच केला पाहिजे. भाऊने निर्णय घेतला, भरणे मामाने निर्णय घेतला, हा मान्यच केला पाहिजे. आणि म्हणून मला या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करायची की हनुमान असेल, भाऊ असेल, आम्ही असेल, आम्हाला फक्त बावड्याचीच काळजी नाही, आम्हाला सगळीकडे जायचंय. जरा थोडं हिथं वाचन ऐका आणि तुम्ही ताकदीनं काम करा आणि जास्तीत जास्त या 8 मतदारसंघापैकी हा बावडा हा जिल्हा परिषद मतदारसंघ सगळ्यात जास्त मतानं निवडून आला पाहिजे. अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी करावं, अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. आपलं चिन्ह आहे घड्याळ, अंकिताताईच्या समोर घड्याळचं बटन दाबायचं, त्याचप्रमाणे दादा पाटीलच्या ह्याच्यासमोर घड्याळचं बटन दाबायचं आणि आमच्या धनश्री पाटील, मला सगळेच भाऊ पाटील आले वाचला का तुम्ही पाटील शेवटी आपल्याला पाटलाला मतदान करायचंय तर आपण करा आणि कुठल्याही अडचणीमध्ये सुखदुःखामध्ये आणि सर्व लोक आपल्या पाठीमागे उभा राहतोय. भाऊ दुसरा एक विषय माझा हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये, मी गेली 1.5-2 वर्ष वाटते लोकांना चेष्टा वाटते, मी कोण माणूस एक गुंठा जागा देत नाही, रोडची जागा मी 1.5 एकर द्यायला तयार आहे.
मला साहेब बी म्हणले होते ट्रस्ट मध्ये मी औषध म्हणजे काही दादा बी म्हणजे एखाद्या ट्रस्टला सांगून आपण एक हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा केलं. आम्हाला काय माझं नाव नको त्या जागेला किंवा काय नको, हा या ट्रस्टच्या नावानं करून देतो आणि आमचा अधिकार बी काय नको आहे. पण ग्रामीण भागातील जनतेला हा हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही. हॉस्पिटलला गेल्यानंतर हिरमत करून बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर बघतात आणि ही गोष्ट सगळ्याला खटकली. या पाण्याचा प्रश्न आणि म्हणजे दोन तरी गोष्टी आता सध्याला मार्गी लागल्या आणि नोकरीचा थोडा मोठा प्रश्न, तर या लोकांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे होणार नाही. यासाठी म्हणजे आपण निवडणुका आल्यानंतर बोलतो पण परत विसरून जातो. तर ह्याच्यामध्ये या 2-3 गोष्टीमध्ये ठीक आहे, प्राधान्यानं त्या 4-6 महिन्यामध्ये कमीत कमी त्या बंधाऱ्याची तरी गोष्ट व्हावी, हॉस्पिटलची तरी एक कुठलं तरी एक मार्गी लागावं. फक्त भावनात्मक मी करत नाही कोणाला. शेवटी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, हॉस्पिटलचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे आणि तो नोकरीचाही प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. त्या 2-3 प्रश्नामध्ये आपण सर्वांनी लक्ष घालून जर या ठिकाणी केलं तर आयुष्यामध्ये भाऊ ऐका, काही तर चिरुबाई आहे. ऍक्च्युली चिरुबाईच्यात मी दुसऱ्याला गेलो होतो, चिरुबाईचा मुलगा वारला. ऐका म्हणजे त्याचा विषय म्हणजे तुम्ही समोर बोला म्हणजे मला बोलणार म्हणजे तुमच्यामुळे मला आठवण झाली. चिरुबाई तुम्ही तिथं नव्हता, फक्त किरकोळ गेलो होतं तुमचं मेडिकलचं, होतंय का नाही? तरी नाही त्याचा विषय नाही, तो विषय सोडा. जर हे केलेलं काय मी कोणाही केलेलं नाही, पण पेशंट सोडत नव्हते म्हणजे किरकोळ हे होतं तरी भाऊ. म्हणजे हे भावना पेशंट म्हणजे आज डेट झालेलं पेशंट जर त्याची नातलग तिथं शेजारी येतात पेशंट सोडत नसतील तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्या म्हणजे लोकांवरती आल्या नाही पाहिजे. आणि सरकारनं सुद्धा बाकीच्या गोष्टी देण्यापेक्षा आरोग्याला जास्त महत्व दिलं पाहिजे आणि आरोग्याकडे लक्ष दिलं तर माणसाचं जीवनानं आपण सुद्धा सगळ्या गोष्टी नीट केल्या पाहिजे. वेळेला झोपा, वेळेला खावा, काय सांगतो पैसा काय उठलं की हॉस्पिटल लागतंय, भागू गोळ्या प्रत्येकाच्या घरात 2-4 हजाराच्या गोळ्या महिन्याला. हे बंद करा. पण माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तेव्हा भाऊंची अंकिता पाटील जसं भैया पाटलांनी सांगितलं योगच तिला चांगला म्हणायचं भाऊ. आपलं मी किती सांगतो भाऊ, योगा असा आहे भाऊ सांगतो ते म्हणतेच ना. इकडून उमेदवार आला, अहो ते एकची जमीन आहे का लहानवाडी, खोटं नाही, त्याच्या नाव उतार लहानवाडी नाही, 9 एकर जमीन आहे त्याच्या नाव. आणि काय काल एकला मी दाखला आणलाय त्या पत्रकाला म्हणाय बोलवतं तुमच्यावर थोडासा हे वाटतंय तर त्याने म्हणाय बोलतो माझी जमीन त्याला माहित आहे. जाऊ द्या, हा विषय ह्याचा गमतीचा झाला. आता बघा एवढं सगळं ऐकलंय, उठायचं मतभेद करूला ठेवा, गावचा हे राडा आहे तो ह्यावेळेस प्लीज सोडून द्या. ज्यावेळेस आता भाऊ मी 3 वर्ष बोलत भाऊ ठीक आहे, त्यांचं माझं काय वैयक्तिक नाही, माझा स्वभाव असा आहे कुठं बोलता बोलता काय ते बोलले मी काहीतरी बोलतो ह्याच्या पाय आपण थोडं अंतर देऊन राहतो प्रत्येकाचे. काय त्यांचा माझा काय बांधायला बांध नव्हता, काय नव्हता राजकारण, काय कुणाच्या नशिबात आज नाही उद्या मिळेल काय त्याचं काय विषय हे नाही. पण आपण सुद्धा ह्या गोष्टीची का साहेबांकड भाऊंकड किंवा आमच्या सर्व कार्यकर्त्याकडे बघून त्यावेळेस असं मतदान करा की बिगर टेन्शनचं मतदान करा. आम्हाला बी टेन्शन देऊ नका, तुम्ही बी घेऊ नका. चांगल्या प्रकारचं मतदान करावं अशा प्रकारची कळकळीची आग्रहाची विनंती करतो. शेवटी तालुक्यामध्ये 8 मतदारसंघ आहेत. आणि की आम्हाला दुसऱ्या मतदारसंघामध्ये जायचंय. आता तिथे यश उभा आहे, त्याला विचारलं हे कुठं आहे तर ते म्हणतोय काय की तुला तुझ्या पप्पाचं लक्ष तुझ्याकडे नाही, पप्पाचं सगळीकडे लक्ष. तर या गोष्टीला हे करू नका आणि एवढंच बोलतो आणि यानंतर विनंती सन्माननीय हर्षवर्धन पाटील साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. आज आपण सर्वजण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आपली जी निवडणूक होते आपल्या गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे
की सार्वजनिक निवडणुका लागल्यानंतर आपण श्री लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद घेऊन आपण निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतो. आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या सहकार्यातून आणि वडीलधारीच्या आशीर्वादानं श्री लक्ष्मी नरसिंहाच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24च्या 24 जागा हे घड्याळ चित्रावरती आपण लढवून या निवडणुकीच्या प्रचाराचा आपल्या सर्वांच्या साक्षीनं शुभारंभ झाला असं मी प्रथमतः या ठिकाणी विनंती करतो. आणि लक्ष्मी नरसिंह चरणी एवढीच प्रार्थना करतो की आम्ही सर्वजण एकत्र आलोय. हे एकत्रीकरण हे काय फक्त निवडणुकीपुरतं आहे असं समजायचं कारण नाही. माझा चेहरा समोर अगदी लक्ष्मी नरसिंहाच्या मूर्तीला दिसतोय आणि आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने याचा निर्णय घेतला आणि म्हणून आज आपण सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी आलेले आमचे सहकारी श्री अप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंतरावजी कोकाटे, माजी सभापती प्रशांत पाटील, अशोक भाऊ, उदयसिंह पाटील, दत्तात्रय गोगरे, मयूर, सगळे उपस्थित. त्याचप्रमाणे आपले उमेदवार दादा मोहिते, त्याचप्रमाणे धनश्री किरण पाटील, अंकिता पाटील, आणि माफ करा आता सगळ्यांची नावं घेत नाही, सगळे उपस्थित आमचे सहकारी पत्रकार आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपल्या सर्वांचं मी पक्षाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आणि अनेकांची भाषणं झाली. मी काय लांब लचक भाषण करण्यासाठी उभा नाही, कारण अजून 5 गावांचा दौरा आहे. अगोदर उशीर झालेला आहे. इथं प्रदीप मामा आहेत, महेश आहेत, सगळी मंडळी, सगळ्या आपल्या गटातून सगळी मामा आहेत. त्यामुळे आता एक निर्णय आपण ह्या मंदिरामध्ये घेऊया की उद्याच्या 5 तारखेला जे मतदान होणार आहे ते जिल्हा परिषद करता अंकिता पाटील, पंचायत समिती करता शिवाजी उर्फ दादा मोहिते पाटील आणि बावडा पंचायत समितीसाठी सौ धनश्री किरण पाटील या तिन्ही उमेदवारांच्या घड्याळासमोरचं बटन दाबून इंदापूर तालुक्यातच काय पण महाराष्ट्रामध्ये या गटाचं मताधिक्य हे नंबर 1 आलं पाहिजे एवढं काम करणार का नाही? होय का नाही? इतकं दबक्या आवाजात बोलल्यावर कसं बदल करणार का नाही? तर हात वर करून सांगा. लक्षात आहे. त्यामुळं आपण सर्वांनी आता आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी घेऊन आपल्याला आता पुढे वाटचाल करायची. मित्रांनो, मी फक्त 5 मुद्द्याचं स्पष्टीकरण करणार आहे. माझं भाषण संपवणार आहे एका वाक्यामध्ये. एकत्र काय आलो याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी केला. आम्ही पवार साहेबांच्या पक्षामध्ये, बर्णे मामा अजितदादांच्या पक्षामध्ये, अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार, पवार साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, हे दोन्ही पक्षाचे अध्यक्ष एकत्र आले. निर्णय झाला की आपल्याला एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचं. खाली आदेश आला, पवार साहेबांचा आदेश आम्ही मान्य केला, अजितदादाचा आदेश बर्णे मामा, अप्पासाहेब, हनुमंतराव तुम्ही सगळ्यांनी मान्य केला. आणि काल कुठतरी अजितदादा म्हणाले भाषणामध्ये कुठतरी बारामतीमध्ये की म्हणजे मला आनंद, अभिमान आणि हेवा वाटतो की इंदापूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस मी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं, प्रमुख लोकांना बोलवलं आणि त्यांच्या समोर भूमिका मांडली, 5 मिनिटांमध्ये इंदापूर तालुक्यातल्या दोन्ही बाजूनं एका वाक्यात होकार दिला, आमची काही अडचण नाही, एवढा समजूतदारपणा हा आपल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ठिकाणी दाखवला. हे महत्वाचं कारण आहे. दुसरं महत्वाचं कारण, या तालुक्याच्या विकासाकरता म्हणून आपण एकत्र आलो. आता आमचे काही मित्र वेगळी टीका करतात आमच्यावर, ठीक आहे, त्याला त्याच्या वेळेस आपण उत्तर देऊ, आज काय बोलायची आवश्यकता नाही. पण आम्ही एकत्र आलो की पवार साहेबांच्या आदेशामुळे एकत्र आलो. आम्ही एकत्र आलो की विकास करण्याकरता म्हणून एकत्र आलो. आम्ही एकत्र आलो की गावगावची भांडणं
ती टोकाला गेलेली आहे. गावगावच्या कार्यकर्त्याचा संसार प्रपंच अडचणीमध्ये यायला लागला आणि हा माझा आणि हा तुझा, इकडून एक फोन गेला की तिकडून एक फोन जायचा आणि त्याचा परिणाम आज आमच्या गावातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा व्हायला लागला. त्यातनं विकासाची कामं अडचणीत यायला लागली, त्यातून मतभेद वाढायला लागले, त्यातून वैमनस्य वाढायला लागलं आणि त्यातून नाही म्हटलं तरी प्रत्येक कुटुंबाचं स्वास्थ्य ते बिघडायला लागलं. हे काय मी वेगळं सांगतो अशातला काय भाग नाही, सगळ्यांनी आपण ते अनुभवलेलं आहे. कुणाला 4 आणे त्रास झाला असेल, कुणाला 12 आणे त्रास झाला असेल, कुणाला 1 रुपयाचा त्रास झाला असेल. पण त्रास या वादामुळे इतका वाद व्हायला लागला आणि त्याचे दुसरे परिणाम असे व्हायला लागले की काय जरी झालं तर आमची सगळ्याची शक्ती उठल्यापासून झोपेपर्यंत हा कार्यकर्ता आला, ह्याची तक्रार आहे, लाव अधिकाऱ्याला फोन. ज्याला पोलीस स्टेशनने बोलवलं, लाव अधिकाऱ्याला फोन. विकासाची कामं, डेव्हलपमेंटची कामं ही सगळी बाजूला राहिली आणि जो इंदापूर तालुका गुन्ह्या गोविंदानं कैलासवासी मोठ्या भाऊंच्या काळापासून एकत्र काम करत होता, त्या तालुक्यामध्ये जर अशी अवस्था निर्माण झाली तर येणाऱ्या पुढच्या नव्या पिढीला काय आपण भूमिका मांडून जाणार आहे हा सुद्धा प्रश्न आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याच्या मनामध्ये आला. आणि म्हणून मित्रांनो, विकास करण्याकरता म्हणून आम्ही सर्वजणांच्या ठिकाणी करतो. परवा दादा मामा आम्ही सगळे बसलो एकत्र अध्यक्ष, त्यांना मी एकच गोष्ट सांगितली, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. या निवडणुका संपल्यानंतर ज्यावेळेस जिल्हा नियोजन मंडळाचा निधी द्यायचा असेल, बजेटची काम असतील, ज्या भागामध्ये ज्या गावामध्ये विकासाचं काम काही झालेलं नाही त्या गावाला पहिल्यांदा झुकतं माप द्या, त्या ग्रामपंचायतीला झुकतं माप द्या. कारण आपण सगळे एकत्र आता या ठिकाणी आलेलो आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो. दादा मामांनी सांगितलं, भाऊ आपण बसू, यादी तुम्ही करा, दादा म्हणले सही करून द्यायची माझी जबाबदारी आहे. आता अडचण या बाबतीमध्ये कुठली येणार नाही हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर आपण एकत्र आलोय, आता निवडणुका तर होतीलच, त्याच्यात काही अडचण नाही, पण या इंदापूर तालुक्यामध्ये काही दूरदृष्टी कार्यक्रम आपण करणार आहे का नाही, ज्याचा उल्लेख आप्पासाहेबांनी केला बंधाऱ्याच्या बाबतीतला. या बाबतीमध्ये उल्लेख केला की या भीमा नदीचे, नीरा नदीचे बंधारे काय कोणाला श्रेय घ्यायचं नाही, आपण सगळे एक आहे. उद्या जर हे बंधारे, आता एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, मी काही अधिकाऱ्यांशी काही मंत्र्यांशी पण माझं बोलणं झालं, मी बर्णे मामांशी बोललो, दादांशी बोललो आणि त्यांना सांगितलं आता नाझऱ्याला तिथे एक बंधारा होतोय बघा आणि तिथं मिनी बॅरेज त्याला म्हणतो आपण, मिनी बॅरेजचं काम तिथं चाललेलं, त्याला गोडबोले गेट आहे. मी काल वेळेला असताना सुद्धा फोन केला, राजकारणासारखे बसलो होतो आपण आणि तशा प्रकारचा सर्वे हे करायचे आदेश आता आपण घेऊ. आणि या सगळ्या नीरा नदीमध्ये सुद्धा मला असं वाटतं एकत्रितपणानं एप्रिल महिन्यापर्यंत तरी आपल्या ह्या बंधाऱ्यामध्ये पाणी राहिलं पाहिजे. हे पहिलं काम आपण एकत्र झाल्यानंतर काय केलं तर हे पहिलं काम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, याची ग्वाही आपल्याला मित्रांनो या ठिकाणी दिली. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, आज कल्पना करा आपलं उत्पन्नाचं साधन काय, सामान्य शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन काय, दुधाचा धंदा असेल, ऊसाची शेती असेल, डाळिंब असेल, केळी असेल, पेरू असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, तुतीची लागवड असेल, ह्याच्या पलीकडे आपलं उत्पन्नाचं साधन काही नाही. मग आज आपल्या तालुक्यामध्ये 3 साखर कारखाने आहेत, छत्रपती कारखाना, नीरा विमा कारखाना, कर्मयोगी साखर कारखाना. जर आपण एक सगळेजण राहिलो, या संस्था चांगल्या पद्धतीने आपण जर चालवल्या आणि या संस्थेच्या माध्यमातून जर चांगला उसाला दर द्यायचा निर्णय आपण जर केला, माझ्या माहितीप्रमाणे दरवर्षी 25 लाख मेट्रिक टनाचं गाळप या 3 कारखान्यामध्ये मित्रांनो आपण करू शकतो. आणि जर त्याचा हिशोब जर केला 1200 कोटी रुपयाचा निधी म्हणजे रक्कम तुमच्या कष्टाची कामाची ती तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. हे एकत्रीकरण येण्याच्या संदर्भातलं एक महत्वाचं पाऊल टाकू शकणारे आपल्याला हा विचार आपण डोक्यामध्ये घेऊन मित्रांनो या ठिकाणी आपण काम करतो. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे नवीन पिढी, याला शिक्षणाचं दालन मित्रांनो करावं लागेल. गोरगरिबांची मुलं इंजिनिअरिंग, मेडिकल, पॉलिटेक्निक, बी फार्मसी याची दृष्टी ठेवावी लागेल आपल्याला. रोज काढायचंय का आपल्याला?
रोज एकामेकाची डुकी फोडायचीच आपल्याला. रोज कटकटी करून काय आपला संसार प्रपंच भागणार आहे आपला? अजिबात होणार नाही. आणि म्हणून शैक्षणिक संपूर्ण सुधार या इंदापूर तालुक्यामध्ये पुढच्या काळामध्ये आपल्याला करावी लागणार आहे. हे एकीकरणाच्या पाठीमागचं महत्वाचं कारण आहे. चौथं महत्वाचं कारण आरोग्याच्या सुविधेच्या बाबतीत ज्याचा उल्लेख आप्पासाहेबांनी केला. जरूर ह्या इंदापूर तालुक्यामध्ये एक ट्रॉमा केअर सेंटर मोठं निर्माण करावं लागेल आपल्याला. बारामतीला झालंय, अकलूजला चांगलं मेडिकल हब झालेलं आहे. बऱ्याच शहरामध्ये मोठमोठे मेडिकल हब झालेले आहेत. ते जागा द्यायला तयार आहेत. मला असं वाटतं कुठतरी एकत्रपणाने येऊन उद्या आपल्याला ह्या वैद्यकीय सेवेच्या बाबतीमध्ये सुद्धा आज डॉक्टर इनामदारांच्या हॉस्पिटलमध्ये पाय ठेवायला जागा नाही अशी अवस्था आहे. पेशंट असे वेटिंगला आहेत. 3-3 दिवस नुसत्या ओपीडीला नंबर लागत नाही अवस्था आपण रोज बघतोय. आणि मग ह्याचा सुद्धा विचार हे काय आपल्याला राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. महत्वाचा मुद्दा ह्या तालुक्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. आम्हाला अभिमान आहे या तालुक्यामध्ये एकाही कुठल्या जाती धर्मामध्ये कधी वाद निर्माण होऊ दिला नाही. होऊ द्यायचा पण नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण करून या पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आता परवा बसलो तर अजून एक विचार आम्ही केला की आता ह्या निवडणुका संपल्या की 60 ग्रामपंचायतच्या निवडणुका लागणार. मामा 60 ग्रामपंचायत लागणार आहे. मग ग्रामपंचायतला काय होतं? काय लोकांनी म्हणायचं आमचं भाऊचं पॅनल आहे, काय नाही म्हणायचं आमचं मामाचं पॅनल आहे, काय नाही म्हणायचं आमचं आप्पासाहेबांचं पॅनल आहे, काय नाही म्हणायचं आमचं संमिश्र पॅनल आहे. आणि त्या गावामध्ये काय चित्र होतं त्या 15 दिवसामध्ये मी काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जर आपण ह्या निवडणुकीला एकत्र येत असो तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला एकत्र बसावं लागणार आहे. आणि मग एकत्र बसून सुद्धा आपल्याला त्या गावच्या ग्रामपंचायती सगळ्याला विश्वासात घेऊन त्या गावचा कारभार सुद्धा एकमुखी पद्धतीनं कसा चालवता येईल आपल्याला हा विचार सुद्धा मला असं वाटतं ह्या माध्यमातून आपण करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याला आपण सर्वांनी साथ देण्याची मित्रांनो या ठिकाणी आवश्यकता आहे. याचबरोबर या पुढच्या काळामध्ये आज आपण आता सगळेजण सत्तेतल्या महायुतीच्या सरकारमध्ये आपण सर्वजण आहोत. पक्षाच्या संदर्भातले काय निर्णय व्हायचे ते अजितदादा पवार साहेब सुप्रियाताई घेतील तो काय आपल्या अधिकाराचा विषय नाही. पण इंदापूर तालुक्यामध्ये निश्चितपणाने हनुमंतराव तुम्ही मानला म्हणजे तुम्ही तर आता आम्ही हे सगळं कालपर्यंत काय घडलं ते आपण सगळं विसरून गेलो. तुम्ही प्रेमाने आम्हाला अनेक चांगले उपमा दिले त्याबद्दल तुमचं आभार आहे. गमतीचा भाग सोडा मी त्यांना मला जरा अगोदर बोललो की कशाला घडलं असतं पण ते मिसकम्युनिकेशन झालं त्याला अर्थ समजतो. ठीक आहे काय झालं असेल मागचा विषय सोडून द्या. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काय कोणाचं वैरत्व नाहीये. विचाराची लढाई असती, तत्वाची लढाई असती, वैचारिक लढाई असती, मतभिन्नता असती, मतभिन्नता नसती. एखादा मुद्दा पटला एखादा नाही मुद्दा पटला, एखाद्या मुद्द्याचा समज झाला गैरसमज झाला त्यातून काही प्रश्न निर्माण झाले. शेवटी आपणही गेले 40-50 वर्ष सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत. आणि मला असं वाटतं की आता नवीन पिढी या सगळ्या संदर्भामध्ये या पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं. आज आपल्या परिसरामध्ये हा बावडा जिल्हा परिषद मतदारसंघाचा इतिहास आहे. कैलासवासी मोठ्या भाऊंच्या काळापासून, शहाजी बापूंच्या काळापासून, प्रशांत पाटील बापू पुढच्या काळापासून, नारायणदादा कोकाटे असतील, नानासाहेब बापू असतील, मोची काका जगदाळे असतील, ही सगळी सदाशिवराव शिंदे हे सुद्धा पंचायत समितीला इकडे सुभाषराव गोरे असतील, नामदेवराव नाईक असतील, कितीतरी नावं घेता येतील आपल्याला. या सगळ्यांनी या जिल्हा परिषद मतदारसंघामधून मी सुद्धा जिल्हा परिषद मधून गेलो. भाऊ तुम्ही पंचायत समितीला गेला, बापूराव तुम्ही पंचायत समितीला गेला. बापूराव प्रशांत पाटील आणि अशोकभाऊ आमने सामने लढले, मी यांना अशोकभाऊ आमने सामने लढलो. लढाई होत नव्हत्या त्या काळामध्ये, वैचारिक लढा होता. पण आज मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला करून सगळ्या कार्यकर्त्याला मला या ठिकाणी सांगायचं मी जास्त वेळ आपला मित्रांनो घेणार नाही. कारण आता ही निवडणूक आपण इथं आलेली सगळी माणसं एक झाले म्हणून ही निवडणूक झाली असं समजू नका. प्रत्येक मतदार हा अत्यंत हुशार आणि विचारी आहे. आपलाय तो मतदार म्हणजे तो तुमच्या माध्यमातून असेल, आणखीन कोणाच्या माध्यमातून असेल, आणखी माझ्या माध्यमातून असेल,
मतदार हा हुशार आहे, त्याला एकत्रीकरणाच्या संदर्भातली भूमिका अशोक भाऊच्या मताशी मी 100% सहमत आहे की त्याला ही भूमिका गावगावच्या कार्यकर्त्यांनी समजून सांगण्याची आवश्यकता आहे. 4 वर्ष आता कुठल्याही निवडणुका नाहीत. जिल्हा परिषद झाल्यानंतर काम काय असतं आपलं काम असतं ग्रामपंचायतमध्ये, सगळ्या ग्रामपंचायती आपल्याकडे. आपलं काम असतं पंचायत समितीमध्ये, पंचायत समिती आपली. आपलं काम असतं जिल्हा परिषदमध्ये, जिल्हा परिषद आपली. आपलं काम असतं गावच्या विकास सोसायटीच्या कर्ज वाटपामध्ये, ती सोसायटी आपल्याकडे. आपलं काम असतं आपल्या कारखान्याला ऊस घालवायचा आहे, कारखाने आपल्या बरोबर. आपलं काम असतं दूध घालायचंय, दुधाची व्यवस्था आपल्याकडे आहे. आपलं काम असतं मुलांना शाळेत घालायचंय, ते शाळा आपल्याकडे आहे. आपलं काम असतं इंजिनिअरिंगला मुलगा पाठवायचा, ती कॉलेजेस आपल्याकडे आहे. आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर पुढच्या 4 वर्षामध्ये इकडं तिकडं जर आपला एखादा कार्यकर्ता गेला, इकडं तिकडं जर काही वादामुळे जर काही मतदान चुकीच्या दिशेने गेलं, तर कल्पना करा आपल्याला कोण मदत करणार आहे. ही आता जी येणारी माणसं मदत करतील का? खरं सांगा मला तुम्हाला. शेवटी निवडणुका ह्या विचार करून करायच्या असतात, नाहीतर त्या जुन्या पद्धतीसारखं वरच्या आळीतलं कुत्र भोकलं तर ती मधल्या आळीला ऐकल ती म्हणते ती बी उगायला लागतो, आणि मधल्या आळीतलं कुत्र भोकलं तर ती खालच्या आळीतलं भोगायला लागतं. म्हणजे एकाला विचारला का तू का बघतोय, ती वरचं भोगलं म्हणून मी भोगतोय. तर अशी अवस्था ही आपल्या तळागाळातल्या माणसांच्या संदर्भातली आपण नीट डोळ्यात तेल घालून तुम्ही सर्वांनी या ठिकाणी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि मी आपल्याला ग्वाही देतो, पुणे जिल्हा परिषद अजितदादांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर या जिल्हा परिषदेची सत्ता, एक हाती सत्ता आपली आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपण सर्वांनी या ठिकाणी बाळगली पाहिजे. आणि म्हणून आता आम्ही सगळे एकत्र आलोय, म्हणजे तुम्ही सगळे एकत्र आलाय. तुम्ही सगळे एकत्र आलाय म्हणजे गावातला सामान्य कार्यकर्ता सुद्धा आपल्या बरोबर एकत्र आलाय. फक्त त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याला त्या गोष्टी समजून सांगणं, त्याला या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वासात घेणं. नाहीतर बसल्या बसल्या संख्या लय वाढल्यानंतर गैरसमज माणसाचा लगेच होतो. समजतो बऱ्याच वेळा कुणी कुणाच्या नावाने तिकीट फाडतात. समजतो तसं काही करू नका. जे काय असेल नसेल, ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी एकत्र. आता चिन्हच आपलं एक आहे, पक्षाचं नाव आपलं एक आहे, प्रचाराची यंत्रणा आपली एक आहे, काम आपण सगळे एकत्र करतोय. वैचारिक लढा घेऊन आपण संघटितपणानं प्रचाराचं काम आपण करतोय. मग मतदानाच्या बाबतीमध्ये जर काही इकडे तिकडे कमी जास्त झालं तर ते कुठेतरी आपणच आपल्याला फसवलंय का काय, अशा प्रकारची परिस्थिती मित्रांनो होऊ शकते. कार्यकर्त्यांच्या बाबतीत एक गोष्ट मला जाणवली की ह्या घडलेल्या घटना आम्ही त्यांना सांगायला पाहिजे होत्या, पण ती वेळच नव्हता. एक तर सुप्रीम कोर्टाने निवडणुका लगेच लावल्या, जे कुणालाच वाटलं नाही. त्या लागल्यानंतर या सगळ्या एकत्रीकरणाचा निर्णय इतक्या विलवतावरला झाला. आणि मग 2 आणि 3 दिवसामध्ये फॉर्म भरणं, उमेदवार ठरवणं, चर्चा करणं, बैठका घेणं हे कुणालाही शक्य नव्हतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला विलंब झाला. कृपा करून या संदर्भातला गैरसमज कुणी करून घेऊ नका. कुणाला डावलायचं होतं, कुणाला विश्वासात घ्यायचं नव्हतं, कुणाला काहीतरी बाजूला ठेवायचं होतं, कुणाला काहीतरी परस्पर करायचं होतं, अशी याच्या पाठीमागची कोणतीही भावना आपल्या या संदर्भातली मित्रांनो नाहीये. आणि म्हणून या परिसरामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये सहज नजर टाका. आपण उमेदवार उभा केलेले सहज नजर टाका की त्या गावच्या कार्यकर्त्याची परिस्थिती काय. आणि म्हणून आता कोणी येईल काहीतरी आपल्या भावना भडकून देण्याचा प्रयत्न करेल, काहीतरी गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून याचाही विचार थोडा आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय इंदापूर तालुक्याच्या निकालाच्या संदर्भामध्ये. उद्या 27 तारखेला विड्रॉलची शेवटची मुदत आहे. काय आता अशोकभाऊनी फॉर्म भरलाय आणि काही लोकांनी फॉर्म भरले, ठीक आहे, फॉर्म भरले असतील त्याबद्दल दुमत नाही. माझं आव्हान आहे या निमित्तानं आपण एका पवित्र ठिकाणी बसलेलो आहे. आता पक्षाची एबी फॉर्म मिळून नावं जाहीर झालेली आहेत. आता त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकत नाही. एबी फॉर्म दिला, नोटीस बोर्डाला यादी लागली, तो
उमेदवाराच्या निर्णयाच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा संपलेला आहे. आता त्याच्यावर आपण चर्चा करण्यात काय अर्थच नाही. आता ज्यांनी कोणी अर्ज भरले असतील किंवा ज्यांच्या कुणाच्या ऐकण्यामध्ये जर कोणी असतील, मित्रपरिवार, संपर्क, संबंध सगळ्याच असतो संपतो. आपण जरी वेगळं होतो तरी बोलणं चालणं सगळ्यांचं चालूच होतं की कुणाच बंद होतं सांगतो, सगळ्यांचं बोलणं चालू होतं, सगळ्याचं बोलणं चालणं चालू होतं. आणि म्हणून आपण सुद्धा आता हा विचार केला पाहिजे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आता ज्यांचे म्हणून उमेदवारी अर्ज आपल्याला काढता येतील, जे ज्यादा भरले असतील ते आपण काढावेत. आणि आपल्या बावडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चित्र जर आपण बघितलं तर लाकेवाडीची लुमेवाडीची पंचायत समिती आहे, त्याला काहीतरी 18,700 मतदान आहे. बावड्याची पंचायत समिती त्याला 20,127 काहीतरी मतदान आहे. दोन्ही मिळून 37,000 मतदान हे आपल्या गटामध्ये आणि गणामध्ये आहे. आणि गावं आपल्याला माहिती आहेत, बोराटवाडी पासून खाली लुमेवाडी पर्यंत, नरसिंहपूर पासून ते बावड्यापर्यंत, वकील वस्ती, सुरवड, चाकाटी, निमगाव, भगतवाडी, पिटीवाडी आणि ही मधल्या पट्ट्यातली सगळी गाव, ह्या गावांचा आपला हा मतदारसंघ आहे. नजर टाकली तर कुठल्याच गावामध्ये आपण मायनस हो अशी परिस्थिती नाही. पण हे कधी शक्य आहे? ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जर आपण गेलो, हे आता काय काळजीच नाही, तुमची एवढी माझी एवढी बेरीज झाली पडली मतं ही कागदावर असेल नुसती, असं करून नाही चालणार. आपल्याला प्रत्येकाने ही जबाबदारी घ्या. आम्ही तर ठरवलंय, कुठलाही काय झाला असेल मागचा विषय सोडून द्या, तो त्याच्या वेळेचा रोल होता आपला, त्याच्या वेळेची आपली भूमिका होती, त्याच्या वेळेचे आपले संदर्भ होते. त्यामुळे आता काय जरी झालं तरी आपल्याला या निवडणुकीमध्ये डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करावं लागेल. पहिल्यांदा मतदार याद्या घ्या. घेतले का मतदार याद्या सगळ्यांनी सांगा. आले का नाही मतदार याद्या आपल्याकडे? अजून आपण मतदार याद्याच बघितलं नाही असं दिसतंय. आल्या सगळ्या म्हणा की होईल किंवा नाही. तर मतदार याद्या घेऊन नावं तपासा, त्याच्यामधली नावं काही चुकली आहेत का ते बघा. आता चुकले असतील तर ते दुरुस्त होऊ शकत नाही. बाहेर गावचं मतदान असेल तर ते आणण्याचा प्रयत्न आतापासून आपल्याला करावा लागेल. आणि मताची टक्केवारी काय जरी झालं तरी ही मताची टक्केवारी आपल्या सगळ्याच्या एकत्रीकरणाला शोभेल अशा प्रकारची ही मताची टक्केवारी मित्रांनो झाली पाहिजे. हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचं. त्याचबरोबर आता परत मला निरोप आला नाही, मला काही माहित नाही, हे बघा आता मी इथं संपतोय. आता तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात. जो उमेदवार असतो, जो नेता असतो, त्याच्याकडून तुम्हाला निरोप येईल, आम्ही तर द्यायचा प्रयत्न करू. पण आता आपली जबाबदारी आहे की काय कार्यक्रम आहे, कुठं प्रचार चाललाय, कुठं आपण केलं पाहिजे, आपल्या गावात काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी तर म्हणलं सगळा कार्यक्रमच्या व्हॉट्सअपवर पाठवून द्या. कोणाची घुमडी बैठक असली तर व्हॉट्सअपवर पाठवून द्या. म्हणजे परत म्हणायला तुम्ही मला निरोप आता काय एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये कोणाचा निरोप कुठं जातो, कोणाचा राहतो, नेमकं कोणीतरी हे करायचं राहतं. आणि मग त्यातनं कामापेक्षा आणि निवडणुकीच्या प्रचारापेक्षा सुद्धा ह्याला का सांगितलं नाही तुम्ही निरोप, ह्याच्यातच आमचा सगळा वेळ वाया जातो. असं होता कामा नाही. तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी समजून घ्या. आणि काय जरी झालं तरी आपल्याला आता काय जरी झालं तरी कुठेतरी आपल्याला या संदर्भामध्ये सुद्धा एकत्रितपणाने आपल्याला पुढे जायचं असल्यामुळं हे काम करोनाकाली या ठिकाणी करावं लागणार. एक मुद्दा मगाशी मी मुद्दा म्हणून सांगायचा राहून गेलो की तालुक्यामधलं जे प्रशासन आहे, ठीक आहे, बर्णे मामा मंत्री आहेत, त्यांचं लक्ष आहे, ते प्रयत्न करतायत. पण खाली सामान्य माणूस जर कोणत्या कार्यालयामध्ये गेला तर त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर सामान्य माणसाचं काम या अधिकाऱ्याच्या मार्फत होत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका का होत नाही तर आपल्याला बी त्याच्यापर्यंत जाऊन लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही अशी परिस्थिती आहे. आता आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. तलाठ्याचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे, ग्रामसेवकानं काम ग्रामसेवकाचं प्रामाणिकपणे केलं पाहिजे. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य केंद्र, उपकेंद्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सुद्धा नीटपणाने आपल्याला सगळ्यांना नीट करावं लागतील. आणि आज आरोग्य केंद्राचं गेलं तर डॉग बाईटचे इंजेक्शन आहेत का, स्नेक बाईटचे इंजेक्शन आहेत का,
या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर एक इंजेक्शन 5,000 2,000 हजाराला बसतंय, पण आज त्याला तिथं विचारणार कोण नाही. प्रशासनावर सुद्धा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना, मंत्री महोदय तर आहेतच, पण आपल्या सगळ्यांना सुद्धा या बाबतीमध्ये लक्ष ठेवावं लागणार आहे. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात आव्हानात्मक काम आहे. सुदैवानं आपल्याकडे पाणी आहे, सुदैवानं आपल्याकडं मॅन पॉवर आहे, सुदैवानं आपल्याकडे जमिनी आहेत, सुदैवानं आपल्याकडं विजेची उपलब्धता आहे. आता एवढं सगळं असताना प्रकल्प आणि उद्योग हे जर उभा करायचे असतील आपल्याला, तर कुठेतरी आपल्याला या बाबतीमध्ये सुद्धा काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. मग टेक्सटाईल पार्क सारखा प्रकल्प असेल, ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री सारखे काय प्रकल्प असतील, तर तो आपल्याला हे करावं लागेल आपल्याला. कारण शेवटी राजकारण म्हणजे आपण काय करतो, तर हे नुसतं काय निवडणुकीपुरतं राजकारण नाहीये. तर याही गोष्टीला सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी काम करावं लागणार आहे. कारण आपलं अर्थकारण हे शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतीचा धंदा कसा आहे हे काय मी वेगळं सांगण्याची आवश्यकता आपल्याला नाही. परंतु जोडधंदे उभा करणं, व्यवसाय उभा करणं आणि त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर या ठिकाणी आपल्याला जर रोजगार देता आला तर त्याचाही उपयोग निश्चितपणाने करता येईल. परवा मामा आम्ही बसलो होतो, मी म्हणलं आम्हाला प्रशासनाचा अनुभव आहे, तुम्ही आता मंत्री आहात, तुमच्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं सगळ्याला बरोबर आपण घेऊ आणि कुठेतरी ह्या तालुक्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काही ना काही आपल्याला मार्ग हे आपल्याला काढावे लागतील आणि त्यातून आज या सगळ्या गोरगरीब लोकांना सुद्धा आपल्याला पुढे आणण्याची आवश्यकता आहे. सुदैवानं आपल्याकडे सहकारी संस्थेचं जाळं चांगलं आहे. त्या सहकारी संस्थेला जर राजाश्रय प्राप्त झाला, सरकारमधून मदत झाली, प्रशासनामधून मदत झाली, तर त्या संस्था अधिक सक्षमतेने आपण चालवू शकतो, अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना आपण न्याय देऊ शकतो आणि हे सगळं त्या पद्धतीने आपण काम करू शकतो. आणि हे सगळं नियोजन आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचंय. आता मला मामांच्याकडून एक निरोप आला की 28 आणि 29 तारखेला आम्ही दोघेही आणि अध्यक्ष आप्पासाहेब सगळे आम्ही प्रत्येक गणामध्ये पंचायत समितीचा एक गण आहे, त्या गणासाठी आम्ही वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेमध्ये सगळे कार्यकर्ते आपले आपण बोलवणार. मला वाटतं 29 तारखेला आपल्या या गटासाठी आपण वेळ दिलेला आहे आणि तो वेळ मला वाटतं 10:30 वाजता बावडा पंचायत समिती जी आहे ती बावडा पंचायत समितीला आपण वेळ दिलेला आहे आणि बावडा पंचायत समितीची 10 वाजता वेळ आहे. त्यानंतर 12 वाजताची 12:30 वाजताची वेळ ही लुमिवाडी पंचायत समितीला दादा घेतलेली आहे आणि ते कार्यालयामध्ये ती बैठक ठेवलेली आहे. आता ते निरोप तुम्ही जाऊन गावाच्या कार्यकर्त्यांना सांगा आणि आम्ही दोघं जण सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे सगळे गण आम्ही घेणार आहोत आणि साधारणतः एकेका गावामध्ये 1000-1500 आपले कार्यकर्ते छोटे मोठे सगळे असे एकत्र आपण करू आणि ते एकत्र करून त्या गणामधली थोडी आपली ही सगळी चर्चा आपण करू आणि हा 29 तारखेला 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम झाला आपला की मग मात्र 31 तारखेपासून पुढे 3 तारखेपर्यंत दादा आम्ही बसून ठरवू सगळ्याचं नियोजन काय होणार आहे, सभा कुठे घ्यायची का नाही घ्यायची याचाही विचार होईल. कारण एवढे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर मग सगळ्याला वेळ फार जाणार, माणसं फार येणार, भाषणं फार होणार, कारण बरेच नेते मंडळी आहेत आणि मग त्यातून आपलं प्रचाराचं काम थांबल आणि फक्त सगळ्याच काम आपल्याला ठेवावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती मित्रांनो या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला पुढे नियोजन करावं लागणार आहे. आणि प्रचारामध्ये होतंय काय आपलं, तुम्ही तर सगळे अनुभवी माणसं आहे, आपला 3 तारखेपर्यंत प्रचार फार जोरात असतो, सभा मोठ्या होत्या, त्या रॅली मोठ्या होत्या, सगळं होतं आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये मात्र आपण ढेपाळलेल्या अवस्थेमध्ये असतो. तर तशी अवस्था काय होता कामा नाही. सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांना माझी स्पष्ट सूचना आहे की कसलंच मनात काय आणू नका. लय मतदान झाल्यावर ह्याची कलर दाखवी, मतदान कमी झाल्यावर ह्याला खाली बघायची पाळी, तिथे काय आपलं ग्रामीण भागात चालतं पारा बसून
हे असलं काय करू नका, ह्याची जिरवा तर ही जिरवा सगळ्याची मिळून जाईल असलं काय होऊन देऊ नका. आणि कुठेतरी आपल्याला या बाबतीमध्ये आपल्याला निश्चितपणानं एकत्रितपणानं आपल्याला काम करायचंय. हे एकत्रीकरण हे काय फक्त निवडणुकीपुरतं नाही, तर पवार साहेबांनी इच्छा व्यक्त केली की बाबा आता मी आयुष्यभर हे सगळे कार्यकर्ते सांभाळले, आयुष्यभर मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी माझं आयुष्य झोकून दिलं, आता वादविवाद कमी करा, एकत्र या आणि एकत्र येऊन आपल्याला या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचंय. आणि म्हणून हा एकत्रीकरणाचा निर्णय या ठिकाणी झाला. आता कुणी टीका केली आपल्यावर, माझी हात जोडून विनंती आपल्या सगळ्याला आहे, निवडणूक जर जिंकायची असेल तर काय बोलावं, त्याच्यापेक्षा काय बोलू नये, हे ज्याच्याकडे सूत्र असेल ना तो निवडणूक जिंकणार. खरंच सांगतो, लातूरला एक पुढारी गेला, भाषण केलं, एक वाक्य उच्चारलं, काय त्याचा परिणाम झाला, काय परिणाम झाला त्याच्या महानगरपालिकेवर सांगतो, सगळं स्पष्टीकरण देऊन देऊन सगळी दमली सांगतो. एकदा का तोंडात एखादा चुकीचा शब्द जर गेला तर तो इतका धारदार शस्त्रापेक्षा सुद्धा इतकाच भयानक असतो की त्याचं डॅमेज, त्याचं नुकसान एवढं होतं की त्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून मला सर्वांना, सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगायचे, बसल्या बसल्या मुद्दा त्याच्याकडे काय आता नाही आला तरी वागतंय आपला टिकून लागून गेला की असाच वागतो, असं खरंच काय करू नका. नाही तुम्हाला एखाद्याबद्दल चांगलं बोलता आलं वाईट तरी तुम्हाला बोलू नका. एवढी खबरदारी ही आमचे अनुभव सांगतो तुम्हाला. आम्ही पण जवळजवळ 20-25 निवडणुका लढवलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून अशा कुठल्याही गोष्टी मला असं वाटतं आपण या संदर्भामध्ये आपण लक्षात ठेवून आपण या बाबतीमध्ये लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे, असं मला आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचंय. आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी आला आणि आपल्या भावनगरवाडी गटाच्या लोकप्रिय उमेदवार सन्माननीय अंकितराव पाटील या ठिकाणी भगवान दर्शनाचार्य आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. तर आपण आता या गोष्टीची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे की काय जरी झालं तरी आपल्याला सर्वांना आता यावेळेस आता घड्याळ ह्या चित्रासमोर आपल्याला बटन दाबून अंकिता पाटील आणि दादा मोहिते आणि बावडा पंचायत समितीमध्ये आमचे धनश्री किरण पाटील या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मतानं निवडून द्यावं एवढीच आपल्याला ग्वाही देतो. आणि आलेल्या सगळ्या कार्यकर्त्याला मी माझ्या वतीनं, कारण हा आपला घरातला मतदारसंघ आहे, मी माझ्या वतीने आपल्याला जाहीर शब्द देतो, कुणावरही अन्याय होणार नाही, सगळ्याला विश्वासात घेऊन काम केलं जाईल, कुणाबद्दलही कुठल्या प्रकारचा आकस पाळला जाणार नाही आणि सगळ्याला मिळून आपण या पुढच्या काळामध्ये एकत्रितपणानं